फलंदाजी शालिमार शर्मा यांच्याकडून कबाब पाव आणि ट्रॉफी इथे मात्र राज देसाई यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ इथे ट्रॉफी दिलेत त्याचा त्यांनी स्वीकार करावा। हॅलो तर नक्कीच पंकज पाटील तळेगाव एक अतिशय गोड गायचा हा समालोचक आपल्या सोबत जोडला गेला त्याला सुद्धा आपण या व्यासपीठावर संधी देतोय। तर मॅच द मॅच साठी केतन पोपट यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं मॅच द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल। 12वा खेळाडू दोन्ही संघाचा 10th मॅन शालिमार शर्मा आणि इथे मात्र राज देसाई यांनी आपले वडील स्वर्गीय रमेश अर्जुन देसाई यांच्या स्मरणार्थ याच्या ट्रॉफीज दिल्यात। या ट्रॉफीज मात्र इथं आपण प्रदान करतोय। केतन पोपट यांना विनंती असेल का त्यांनी या ट्रॉफीज द्यायचे। 22 धावा ज्या फलंदाजाने चोपून काढल्यात समीर मालकर याला मॅच द मॅचचं पारितोषिक जाते। अतिशय जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी। तर पंकज पाटील हा एक अतिशय जबरदस्त समालोचक आपल्या सोबत जोडलाय आणि मयुरेश या दोघांची मात्र आता इथे जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच हॅलो हॅलो शिवशक्ती चषक 2022 मध्ये सर्वांचं स्वागत करतो। खूप रोमांचक सामने पाहायला मिळतात आणि आता चाललेली लढत नावंडे आणि धारणे अशी दोन संघांची लढत आपल्याला पाहायला मिळते। तर स्पीडअप करायचं पंचांना विनंती करतो। प्रेक्षकांची गर्दी हळूहळू इथे वाढत जाते। हॅलो हॅलो दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो की 12वा प्रतिनिधी आपला पाठवायचा। 12 मॅन हॅलो स्ट्रायकिंग वरती गेलतोय मचिंद्र, नॉन स्ट्रायकिंग वरती रोशन, गोलंदाज मार्कोर गोलंदाज बारक्या, पहिला चेंडूवर हवाई पार पाठवला। पहिल्या चेंडूवर मोठा फटका 6 धावेच्या साह्याने मात्र आपला खाता ओपन केलाय। नक्कीच मोठ्या फटक्यानं एक चांगली सुरुवात करून दिली ओटो डीजे। बारक्यासाठी नक्कीच चांगली संधी आहे। हॅट्रिक घेतली तर योगेश हडप यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे। नक्कीच पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, त्यानंतर कशा रीतीने गोलंदाजी करणार। हा चेंडू खूप सुंदर असा चेंडू होता, कलाईचा इस्तेमाल केला आणि तिथे चेंडू तेवढ्याच ताकदीची इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। उचलणार फेकणार तोचपर्यंत एक धाव कंप्लीट आहे। एक धावेच्या साह्याने मात्र धावफलक घालतोय।
हा नक्कीच 2 धावा मिळाल्या या चेंडूवर आणि 2 धावसंख्येच्या मदतीने 8 धावा धावफलकावर लागल्यात. मच्छिंद्र रसाळ ऑन स्ट्राईकला खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. रोशन आहे ते जोडीला दोन्ही इन्फॉर्म असलेले फलंदाज आहेत आणि नावंडे संघाचा हा पहिला गोलंदाज, ज्या गोलंदाजांनी षटकार जरूर खाल्ला परंतु कमबॅक करण्याचं त्यांनी ठरवलंय. आणि पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल हाफ ट्रॅकर होता, अगदी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉलचा मात्र इशारा येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या तिथे स्थिर आहे 8 धावा. धारणी संघ अगदी आपण पाहिलं ना की 5-6 वर्ष अगोदरचं जर क्रिकेट पाहिलं तर धारणी संघाचं वर्चस्व भरपूर राहिलं, प्रत्येक मैदानावर त्यांचं नामांकन असायचं. परंतु इथे फटका बसलाय, हवेत चेंडू आहे, एसटी रक्षक चेंडूच्या खाली परंतु नाही. इथे चुकीचा झेल पकडतोय असं वाटतंय आणि चुकीचा जज झाला आणि फलंदाज इथं खरं तर सेफ आहे हे दर्शवलं जातं. आणि विकेट कोणाची गेली असती तर मच्छिंद्रची. जो खेळाडू झेल मात्र पकडेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे हडप साहेबांकडनं. षटकार सलग षटकार 3 आणि सलग 3 चौकारासाठी तब्बल स्वप्नील लबडे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हरीश दुर्गे यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक येतोय षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. व्हाईट बॉलचा मात्र इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या मदतीने 4 धावा सुद्धा मिळाल्या. 5 धावा आपण जोडूया. 5 धावा संख्येच्या मदतीने धावफलकामध्ये बदल. 14 धावा धावफलकावर लागल्यात. स्टार्ट चांगली मितबदल मिळाली. 4च धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये 4 धावा असतील. रोशन अगदी इन्फॉर्म मध्ये असलेला चौक टेनिस क्रिकेट मधला हा खेळाडू. यावेळेस चांगला फटका आहे परंतु चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, येतोय दर्जेदार रोशनच्या बॅट मधून 4 धावा. सतरा धावा धावफलकावर लागलेत. 17 धावा धावफलकावर खूप सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते. नक्कीच षटकार चौकार मारून 17 धावांची सुरुवात केली आहे. दुसरा गोलंदाज कोण असणार, बारक्याने चांगली सुरुवात केली. 17 धावांपर्यंत रोखून ठेवला या 2 तडाखेबंद फलंदाजांना. नक्कीच धारणी संघाच्या जी सुरुवात आहे ती सुरुवात अगदी चांगली झाली. मी तर म्हणजे 17 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळाल्या म्हणजे अगदी वर्चस्व धारणी संघाने गाजवले. धारणी संघाकडे बऱ्याच वेळा बदलाव झाले कारण पहिल्यांदा धारणी संघ जेव्हा उतराचा 2013 पर्यंत मी पाहिले 2013-14 पर्यंत धारणी संघाची सुरुवात चांगली व्हायची. आरेश असेल गोरख असेल ही सुरुवात असायची त्यांची. परंतु आता मच्छिंद्र आणि रोशन जो खऱ्या अर्थाने गेल्या 4 वर्ष आपण पाहतो सातत्याने चांगला परफॉर्मन्स मात्र देतोय आणि तो अगदी मैदानामध्ये आताही चांगल्या साजेची कामगिरी करतो. शिवराज सुद्धा एक लेफ्ट हँड बॅट्समन त्यांच्याकडे असाच आणि तोही सुद्धा सुरुवात चांगली करतो आणि लेफ्ट हँड बॅट्समन चांगल्या पद्धतीने आपल्या धारणी संघाकडे पाहू शकाल. परंतु गोलंदाजी मार्गवर हाही खेळाडू मात्र बऱ्याच वेळा खालापूर तालुक्याचं नाव मात्र बऱ्याचशा ठिकाणी मात्र घेऊन गेलाय. तो राजा आगिवले आता गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. हडप साहेबांकडनं विकेट ट्रिक साठी 4000 रुपयाचं पारितोषिक आहे. राजाने जर विकेट ट्रिक घेतली तर 4000 रुपये. पहिलाच वेगवान बॉल होता, अगदी कव्हर मध्ये चेंडूला ड्राईव्ह केला. पहिली धाव जोरदार घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, इथे धोक्याची घंटा परंतु नाही थांबवलं रोशनने. एक धाव मात्र जरूर मिळते. धाव संख्येच्या माहितीने धाव फलकामध्ये बदल होतोय. एक स्कोरर सर आम्हाला सांगतात धावा आहेत त्या 18 धावा. सुरुवात काय खूप चांगली सुरुवात पाया रचून दिलाय धारणी संघासाठी. मच्छिंद्र आणि रोशन या फलंदाजांनी जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मात्र जरूर करून दिली. राजा आगिवलेचं एक मोठं आव्हान असेल कारण राजा आगिवले खऱ्या अर्थाने खोपोली परिसरामधला सगळ्यात
घातक गोलंदाज आणि फलंदाज आहे, एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांनी परफॉर्मन्स बऱ्याचशा ठिकाणी, बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा, चॅम्पियन लीग मध्ये सुद्धा, अशा बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये त्यांनी दिले आणि आता तो स्वतःच्या गावासाठी गोलंदाजी करताना दिसतोय. समोरच्या दिशेने मारायचा होता, फाईन मध्ये चेंडू जातोय, एक धाव जरूर मिळाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 2 धावा मात्र जरूर मिळतात. धानी संघाची जमेची बाजू म्हणजे त्यांनी केलेली पार्टनरशिप, पहिल्या विकेट साठी खूप चांगल्या प्रकारची पार्टनरशिप आहे आणि ही पार्टनरशिप राजा आगिवलेला मात्र फोडावी लागणार आहे. सन्माननीय प्रसादजी नकाते साहेब, ज्यांच्या भरपूर अभ्यासावर प्रचंड हातभार आहे आणि त्याचबरोबर इतिहासाचे गाडे अभ्यासक आणि परळीचे सुपुत्र यांचा शुभागमन या स्पर्धेमध्ये झाले. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. प्रसादजी नकाते, आपलं वेलकम या स्पर्धेमध्ये. रागीच्या आगिवलीचे षटक चालू आहे. समोर लेफ्ट हँड बॅट्समन आहे, गोलंदाज समोर एक फार मोठं आव्हान असेल. दोन्ही इन्फॉर्म एकामेकाच्या विरोधात चांगला बॅटल, यावेळी चांगला बॉल पंचाकडे. स्वप्नील लबडे या मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनापासून आपण स्वागत करूया. ते शांत बसलेत परंतु इथे चांगला फटका, हेलिकॉप्टर उडवला आहे आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या चेंडूवर 4 धावा. रोशन अगदी बरसतोय मैदानामध्ये, चौकार जरूर आलाय. समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडूला देतोय दणका आणि मिळतात या चेंडूवर 6 आणि 6 धावा. .34 34 धावा धावफलकावर 17च्या सरासरीने अगदी चांगल्या पद्धतीने खेळतात सीएचबी धारणी संघाचे 2 सितारे. रोशन हा नाव अगदी खालापूर तालुक्यामध्ये गाजताना युवा खेळाडू आहे, परंतु युवा खेळाडू अगदी आपण विचारतोय इथं परळी गावामध्ये अगदी सुधागड तालुक्यामध्ये सुद्धा आपलं वर्चस्व गाजवताना. काय सुरुवात आहे, अगदी बिनबाद 34 जमेची बाजू आहे ती धारणी संघाची आणि एकही विकेट त्यांनी गमावलं नाही, म्हणजे ही त्याची खऱ्या अर्थाने ताकद आहे असंच मी म्हणेल. राजा आगिवलीच्या विरोधात सुद्धा त्यांनी 17 धावा जमवल्या. रूपचंद पोळेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. माजी उपसरपंच कुंभिवलीचे त्यांनी पद भूषवले, त्यांना आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावर यावं. आपलंही सुद्धा सहर्ष स्वागत आपण करूया. 34 धावा संख्या मात्र पोहोचवले, 2 षटकामध्ये 34 धावा आणि आता गोलंदाजी मार्कवर येतो विकी गोलंदाजी मार्ग. इथं दबाव जो आहे मैदानामध्ये तो दबाव काढण्याचा प्रयत्न नावंडे संघाच्या या गोलंदाजाला करावा लागणार आहे, कारण 2 षटकांनी खऱ्या अर्थाने सगळं वर्चस्व धारणी संघाच्या बाजूने, कारण या खेळपट्टीवर अगदी आमचं वर्चस्व दाखवताना ते दाखवतात. पुढ्यात दिलेला हा बॉल, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात या चेंडूवर पुनश्च 6 धावा आणि मचिंद्र इथे बरसतोय या 6 धावसंख्येने. दृश्य में तो हम इस तुमचे प्रयत्न हे मोठे असले पाहिजेत. जे काही कराल ते तुमच्या हिमतीवर करा, नाही तर गमतीवर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवायला बसले. छोटं कार्य हे तुम्हाला खूप उंचीवर मात्र नेऊन ठेवेल, हेच मचिंद्र आणि रोशनने ठरवलं आणि प्रत्येक जण आपल्या बॅटिंग मधून योगदान देताना.
हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला मात्र मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलचा मात्र इशारा येतो. इथे कमबॅक विकी करतोय. पहिल्या बॉलवर समाचार घेतला, वेलकम केलं शिवशक्ती चषक 2022 मध्ये या गोलंदाजाचं आणि धावसंख्या पोहोचलेली सीएचपी धारणे संघाची तब्बल 40 धावसंख्येवर. 40 धावा धावफलकावर. सलामी वीर अजूनही मैदानामध्ये आहेत. शिवशक्ती क्रिकेट संघ परळी यांच्या वतीने नाईट रजनी चौथं पर्व, सुवर्ण चौथं पर्व मात्र चालू आहे आणि दुसरी रात्रचा आपण आनंद घेत आहेत. आणि तुमच्या समोर सामना एकीकडे चौक असोसिएशन मधून आलेला हा सीएचपी धारणी संघ आणि त्यांच्या विरोधात कोपोली मधून दाखल झालेला नावडे हा संघामध्ये ही मॅच चालू आहे. आणि दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये अगदी एक चांगली बिग फाईट आणि एक चांगलं बॅटल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. दुखापतग्रस्त नक्कीच आहे विकी आणि त्यामुळे त्याच्या जागी दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला जरूर मिळेल. परंतु स्टार्ट करा लगेच मॅच, वेळ लावू नका. भरपूर वेळ घालवला जातोय. विकी पहिल्यापासूनच दुखापतग्रस्त आहे त्याच्यामुळे करावं. त्यांनी गोलंदाजाने 2 चेंडू जरूर टाकले. 2 चेंडू मध्ये एक षटकार जरूर खाल्ला. परंतु इथे चेंज बॉलर आणि न्यू बॉलर आता गोलंदाजी मार्कवर महेश आडप. महेश आडपला आता करावं लागेल ते कामगिरी चांगली. महेशचं सुद्धा आम्ही जवळून महेशला पाहिलंय, बॅटिंग चांगली करतो. त्याचबरोबर तो संकटात असलेल्या संघाला मात्र तो बऱ्याच वेळा संकटातून काढतो. एक नौकायान बुडालेली तो काढण्यात माहीर आहे. आणि त्याच महेशवर इथे प्रहार चढवतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फ्लॅट शॉट आपल्याला पाहायला मिळाला मच्छिंद्रकडनं. अगदी जुनं क्रिकेट मच्छिंद्रकडनं जरूर पाहायला मिळालं. प्रत्येक जण 100% देतात, परंतु ते 100 मधला एक अंक हे फार महत्वाचा असतो आणि त्यामध्ये मच्छिंद्रने बऱ्याच वेळा अशा खेळ केल्यात. परंतु महेशला आणि नावडे संघाला ताकद पूर्ण लावावी लागेल की ही जोडी त्यांना फोडणं फार आवश्यक असेल. एक तरी विकेट त्यांना मिळणं ही फार गरजेचे, तरच आणि तरच तुम्ही इथं जिंकणार. जर यातली एक विकेट जर घेतली तर आडप साहेबांकडनं 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे ते पैसे घालवतात. एक धाव मात्र मिळते मच्छिंद्रला. धावसंख्येमध्ये बदल. 47 धावा धावफलकावर. आडप साहेबांनी 10,000 रुपये लावले, तर यातली एक तरी विकेट मात्र गोलंदाजांनी मिळवावी आणि 10,000 रुपये घेऊन जावे. कारण आज असं कोण करणार नाही, कारण आज वाढदिवस आहे. एखादं मी तर म्हणेल सगळ्या सहकाऱ्यांना पार्टी दिली पाहिजे, परंतु त्यांनी एकाच गोलंदाजाला की ज्याने ती विकेट घेतली तर तब्बल 10,000 रुपयाचा पारितोषिक. वाढदिवसानिमित्त हे 10,000 रुपये असतील. गोलंदाज तयार महेश. परंतु इथे मी विकेट देणार नाहीये. चेंडू जातो आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्सर. तर आपण पाहतोय प्रफुल्ल लाले ज्यांनी आपल्याला इथे सन्मान चिन्ह दिलेत. बच्चा बैलचे मालक अंजरून गावचे यांचं या स्पर्धेत मी स्वागत करतो. संतोष जोरकर अंजरून यांचे सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. राज घोसाळकर वंडर बॉय सावरोली याचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झाले, तर त्याचं सुद्धा मी स्वागत करतो. मयुरेश. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली
57 तब्बल धावा धावफलकावर लागल्यात. काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये, अगदी आग ओकणारी बॅटिंग मैदानामध्ये चालू आहे आणि 3 षटकामध्ये 57 धावा धावफलकावर लावल्यात. प्रशांत दुर्गे आणि संकेत दुर्गे यांच्याकडनं मच्छिंद्रसाठी पारितोषिक सलग 3 षटकार मच्छिंद्रने लगावले तर तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक मात्र त्याला मिळणार आहे. आणि आमचे हडप साहेब आम्हाला म्हणतात की धाव संख्या 57 57 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या आता विकेट साठी दोघांच्या विकेट साठी जर गोलंदाज आणि शेवटचा गोलंदाज आहे, जर विकेट मिळवली तर हडप साहेबांकडनं तब्बल 15,000 रुपयाचा पारितोषिक आहे. 15,000 आता 5,000 वाढवलेत. गोलंदाजांनी एंट्रीज घ्यावी. हवेत बॉल स्वतः मला वाटतं क्षेत्ररक्षक मायकल जात होता चेंडूच्या खाली, परंतु मात्र मिळतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 59 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. आणि आता काय करावं लागेल माहिती का हडप सर, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये थोडीशी बातचीत झाली पाहिजे 7,500 हजाराची, तरच काहीतरी होईल. कारण मच्छिंद्र चान्स देत नाहीये आणि रोशन सुद्धा चान्स देत नाहीये. गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात, परंतु प्रत्येक गोलंदाजावर प्रहार चढवताना प्रत्येक चेंडूवर उत्तर आहे मच्छिंद्र आणि रोशनकडे आणि त्यांची नैसर्गिक खेळी या मैदानावर ते दाखवताना दिसून येतात. आणि चांगली फलंदाजी त्यांची आतापर्यंत झाली आणि 58 धावा ही सर्वोच्च धावसंख्या ते उभारताना आता मैदानामध्ये दिसतात. 59 माफ करा. अजून एक फ्लॅट शॉट, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मच्छिंद्रच्या बॅट मध्ये येतात 6 धावा. आकाश केदारी आणि प्रणय लाले साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह पुरस्कृत केले, त्यांचं शुभागमन या स्पर्धेमध्ये होते, त्यांचे मनापासून स्वागत. त्यानंतर सूरज केदारी साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचे मनापासून आपण स्वागत करूया. त्यांना विनंती करतो की आपण ही सुद्धा व्यासपीठावर यावं. रोशन पाटील जर 3 बॉलात 3 षटकार टोकले तर आमचे स्वप्नील जी स्वप्नील साहेबांकडनं 1,000 रुपयाचा पारितोषिक फक्त रोशन साठी सलग 3 षटकार 1,000 रुपये, 2,000 रुपयाचा पारितोषिक. पुढचा बॉल असून एक प्रहार उंच आणि उंच आणि उंच भरपूर लांब वर गेलेला लांब सडक षटकार. 2 बॅक टू बॅक मला वाटतं षटकार बॅटिंग मधून आले आणि सलग 3रा षटकार मात्र येणार की नाही याकडे सुद्धा आपण लक्ष देऊया. 71 धावा तब्बल धावफलकावर लागल्यात ते CHB दारणी संघाच्या. सदोतीस या वैयक्तिक धावसंख्येवर मच्छिंद्र खेळतोय. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. या सगळ्या परिसीमा आहेत ना या त्याच्यासाठी फार छोट्या दिसतात. हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे मच्छिंद्रसाठी आणि हॅट्रिकचा मानकरी हा खेळाडू ठरवणार का. पुढ्यात टाकलेला बॉल गोलंदाज हुशार होता, अगदी समोरच्या दिशेने वेगवान होता, परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि मिळतात ह्या चेंडू मध्ये 4 धावा. या 4 धावसंख्येच्या मदतीने 75 धावा धावफलकावर.
वैयक्तिक 41 धावसंख्येवर मात्र मच्छिंद्र खेळतोय आणि फक्त आता या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अर्ध शतक होणार का आजच्या रात्रीमध्ये याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. धावसंख्या मात्र भरपूर लांब म्हणजे अगदी डोंगर नव्हे तर पर्वत उभं केलंय ते नावडे संघाच्या विरोधात सीएचबी धारणे संघाचे. अगदी चौफेर फटकेबाजी आणि पहिल्या विकेटसाठी तब्बल आपण पाहिलं ना तर 75 धावसंख्येची पार्टनरशिप आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये रोशन आणि मच्छिंद्रच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल होता आणि अगदी दांडी गुल केली. असं वाटलं होतं की मोठा फटका जरूर येईल परंतु पहिली विकेट ही गोलंदाजाला मिळते. पहिली सफलता गोलंदाजाला मिळते आणि मच्छिंद्र हा फलंदाज मात्र माघारी परततोय. परंतु काय फलंदाजी केली. 41 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग. एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया मच्छिंद्रच्या या बॅटिंगसाठी. 41 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळून मात्र परततोय आपल्या तंबूच्या आश्रयाला. 75 धावसंख्या पहिली विकेट सीएचबी धारणी संघाची गेली. नवीन फलंदाज भाऊ मैदानामध्ये जातोय. हा चमत्कार आहे भाऊसाठी. भाऊला बऱ्याच वेळा भरपूर मागे ठेवतात परंतु भाऊला आता संधी मिळाली. आमच्यासाठी भाऊ आहे परंतु विजय मैदानामध्ये गेलाय आणि विजय आता काय करू शकतो याकडे सुद्धा लक्ष देऊया. शेवटचा बॉल भरपूर अवैध बॉल गोलंदाजाला मिळते. ही दुसरी विकेट आणि इथे पहिला इनिंगचा खेळ संपला. 75 धावा धावफलकावर लागल्या. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो नावडे संघाला आणि बघूया 76 धावा कशा प्रकारे होणार याकडे सुद्धा आपण लक्ष देणार आहोत. परंतु ऐकूया सुंदर असं संगीत आणि त्यानंतर जाऊया बाबूशाहींच्याकडे. तो चलिए इसके बाद जो अगला मैच है महट टीम के कप्तान और उसके साथ साथ तलेगांव टीम के कप्तान आइए टॉस के लिए बात करेंगे आज का रात का यानी पहली राउंड का बात करेंगे. आखिरी मुकाबला रहेगा जहां पर महट और तलेगांव के बीच में. तो दोनों टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे आइए टॉस के लिए. महिर जी बहुत बहुत आपका निश्चित रूप से स्वागत. चलेंगे इस मैच की तरफ. देर रात के साथ मुकाबला भी देखिए बहुत बढ़िया. तो चलिए बात करेंगे धारनी टीम ने देखिए पहले यहाँ पर टॉस हारने के साथ बल्लेबाजी उन्हें मिला था और लगभग बात करेंगे ना यहाँ पर 40 निकाला 42 चाहिए ना 42 पाहिजे सिद्धू सुशाल ये इकडे ये टोटल स्कोर 75 6 पाहिजे. तो चलिए 75 रन बनाए हैं. जीत के लिए 76 रनों का एक विशाल टारगेट से और इस टारगेट की बात करेंगे ना मच्छिंद्र ने खास करके यहाँ पर बहुत बढ़िया बल्लेबाजी की. 41 रनों की यहाँ पर इनिंग और उनके साथ रोशन की बात करेंगे यहाँ पर 20 रनों का इनिंग की. यानी बहुत बड़ा साझेदारी हुआ दोनों बल्लेबाज के बीच में और जहां पर कोई सफलता नहीं मिला. पहला ओवर में देखिए 17 रन खर्च किए. सेकंड ओवर 17 रन और थर्ड ओवर देखिए 23 रन. तो चलिए मुकाबला शुरू कीजिए. ज्यादा वक्त मत लीजिए. आशीष जी कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है.
और टेनिस क्रिकेट में रन कितना भी बना लो, ये टेनिस क्रिकेट चौके छक्के का खेल है, कुछ भी कहा नहीं जा सकता है। देखते हैं कितना आसान बनेगा कितना मुश्किल बनेगा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। 76 देखिए बहुत बड़ी टारगेट निश्चित रूप से यहाँ पर सेट किया गया है। और पहले राउंड की देखिए बात करेंगे यहाँ पर आखिरी मुकाबला देखिए जिस महड़ बनाम तलेगांव के बीच में है मैच। हमारे संजय जी सोलंकी देखिए पूरी उनकी टीम यहाँ पर मैच का मजा लेते हुए पहला मैच जीतने के साथ सेकेंड राउंड का मैच में इंतजार करते हुए सिबादादा दल भी देखिए कुछ गुप्ते को चर्चा करते हुए निश्चित रूप से। तो चलिए बात करेंगे जो हम देख सकते हैं इस टूर्नामेंट के लिए सम्मान चिन्ह पढ़ने लाले सब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए और उनका सम्मान करने के लिए गुजारिश करूंगा यहाँ से राज देसेकर सबसे गुजारिश करना चाहूंगा। राज देसेकर साहब चलिए उनके शुभ हाथों से यहाँ पर पढ़ने लाले सब देखिए इनका सम्मान किया जाएगा और इस टूर्नामेंट के लिए देखिए उनके माध्यम से पूरे सम्मान चिन्ह दिया गया है। बहुत बढ़िया देखिए काम यहाँ से, इसलिए तो मैं कहता हूँ ना हमारे पास कोई ICC ना कोई BCCI, पन्ने लाले साहब का देखिए पर सम्मान किया जा रहे हैं। राज देसेकर साहब देखिए उनके शुभ हाथों से जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए देखिए जितने भी सम्मान चिन्ह गया उनकी तरफ से दिया गया है। तो चलिए बात करेंगे अमूल हरफ साहब देखिए यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस के देखिए बात करेंगे कि बहुत बड़ी हस्ती यहाँ पर मैच का मजा ले रहे हैं। चलिए सूरज केदारी साहब का भी देखिए सम्मान किया जाएगा, उनका सम्मान करने के लिए गुजारिश करूंगा यहाँ से। सागर जी कदम देखिए इनके शुभ हाथों से यहाँ पर सम्मान किया जाएगा। हर मेहमानों को देखिए सम्मान किया जा रहा है। तो चलिए बात करेंगे बाबूजी मांडे देखिए बहुत बढ़िया सिंगर आवाज है, तलेगांव के एक आसान पहचान देखिए बहुत बहुत उनका भी स्वागत, इस मैच का मजा ले रहे हैं। सल्लू के मैदान पर जब मैं कमेंट्री के लिए पहुंचा था बहुत बढ़िया आवाज क्या कमाल का था। बाबू मांडे देखिए इस मैच का मजा ले रहे हैं, बहुत बहुत स्वागत आपका। चलिए यहाँ पर कहीं सम्मान भी किया गया। हमारे अमोल जी हड़प सर देखिए यहाँ पर इस मैच के मजा ले रहे हैं टीम के साथ देखिए बहुत बढ़िया दोस्ताना देखिए। रोशन दादा वालगुड़े देखिए उनके साथ यहाँ पर करेंगे। विद्यार्थी संगठन खालापुर अध्यक्ष देखिए बात करेंगे यहाँ से। आकाश जी केदारी साहब देखिए उनका सम्मान किया जाएगा। आकाश जी केदारी साहब देखिए बात करेंगे। विद्यार्थी अध्यक्ष देखिए यहाँ पर खालापुर आकाश जी केदारी साहब देखिए उनका सम्मान किया जा रहा है। इस टूर्नामेंट की देखिए आन बान शान हमारे सबके लाडले देखिए सिबादादा दलवी एक डैशिंग लोग, एक नेक दिल के इंसान, एक बहुत बढ़िया क्रिकेटर। इस सीजन में बात करेंगे परली पंचायत प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज बने थे, कल उनकी टीम सुपर 8 में क्वालिफाई किया। तो चलिए चलेंगे इस बार मैच की तरफ देखिए। बहुत कुछ यहाँ पर जो परंपरा रीति रिवाज यहाँ पर मेहमानों का किया गया सम्मान है और टारगेट की बात करेंगे देखिए बहुत बड़ी टारगेट है और जिस टारगेट के पीछे उतरे हैं, लेकिन यहाँ पर सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है। हवा में गेंद और ये देखिए विकेट। कहते हैं ना कलियों की निखार से सवाब नहीं आता और ऐसी बल्लेबाजी से गेंदबाज को दबाव नहीं आता। नावंडी टीम देखिए यहाँ पर बिल्कुल थोड़ी सी खराब प्रदर्शन हम कह सकते हैं। पहले गेंदबाजों ने देखिए रन खर्च कर दिए और उसके बाद देखिए बल्लेबाजों ने यहाँ पर शुरुआत में विकेट डालते हुए
इसे कहते हैं दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा वही रुलाती है सबसे ज्यादा। जिस खिलाड़ी के ऊपर उम्मीद किया गया था लेकिन बाजों ने देखिए पहले निराश किया और उसके बाद देखिए बल्लेबाजों ने यहाँ पर उम्मीद किया गया था कि इस बल्लेबाज को जो है शुरुआत एक बड़ा यहाँ पर शुरुआत ओवर में देंगे 25 या 22 रनों का ओवर। महड़ और तलेगांव के बीच में देखिए अगला मैच दोनों कप्तान से गुजारिश करना चाहेंगे। शायद मेरे हिसाब से ये तीसरा या चौथा कॉल हो चुका है। तो चलिए तलेगांव टीम के कप्तान आ चुके हैं महड़ टीम के कप्तान से। तो चलिए बात करेंगे, चलिए खोपोली से देखिए बात करेंगे। हमारे रिजवान जी यहाँ पर तशरीफ रखते हुए और बंदूक के गोली नहीं हमारे अनिल कोहली सब देखिए उनके हाथों से सम्मान किया जाएगा क्योंकि वो जब मैदान में उतरते हैं ना उनका बंदूक की गोली के रफ्तार से निकलता है बल्ले से गेंद। डर लगता नहीं हमें, बंदूक की गोली से डर लगता है अनिल कोहली की बल्लेबाजी से। सुधागढ़ प्रीमियर लीग में भी बहुत गरजे थे। सम्मान देखिए यहाँ पर होता हुआ। तो चलिए पन्ने जी लाले शब्द देखिए इनके हाथों से टॉर्च किया जाएगा क्योंकि इन्होंने इस टूर्नामेंट के लिए पूरी सम्मान चिन्ह। पन्ने जी लाले शब्द देखिए हम कह सकते हैं काफी कम उम्र में बहुत अच्छे काम करते हुए और सोच अच्छी होनी चाहिए, दिल अच्छा होना चाहिए। और पन्ने लाले शब्द देखिए अच्छे काम करने के साथ इनका चेहरे और खूबसूरत आ जाता है निश्चित रूप से। शिवाजी कहते हैं ना इंसान की खूबसूरती मायना नहीं रखता है उसके दिल कितनी खूबसूरत है। जब उसका दिल खूबसूरत है तो फिर वो चेहरा में और चार चांद लग जाता है। हमारे पढ़ने चलाले देखिए इसमें कम उम्र में देखिए डैशिंग लोग निश्चित रूप से और एक टेनिस क्रिकेट में देखिए ऊंचा साथ देते हुए इस टूर्नामेंट के लिए देखिए जितने भी सम्मान चिन्ह हम देख सकते हैं उनके माध्यम से दिया गया है। मैच देखिए थोड़ी सी एक तरफा। आशीष जी कहते हैं ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट क्या जिसमें टक्कर ना हो। दर्शक हमेशा आते एक टक्कर भरा मुकाबला देखने के लिए, लेकिन क्रिकेट में कभी कभी हो जाता है ऐसा। बल्लेबाज तो यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन नाखुश से बुरी तरह से निराश हैं। जैसे आशीष जी कहते हैं ना मुझे पीने का शौक नहीं, पीता हूं गम भुलाने के लिए। यहाँ पर बल्लेबाजी का तो मूड बुरी तरह से ऑफ हो चुका है क्योंकि शायद बल्लेबाजी करने का शायद उन्हें मन ही नहीं हो रहा है जिस तरह के टारगेट यहाँ पर सेट किया गया है। लेकिन फिर भी देखिए यहाँ पर मेरे हिसाब से इतनी जल्दी हार नहीं मान। एक आंख ऊपर अगर 30-35 का हो जाता है तो फिर मैच खुल जाएगा। हारने में बुराई नहीं है, हार मान लेने में बुराई है। और ये चलिए भाई हवा में की मीठा खाने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था, एलिवेशन नहीं मिला। छक्का लगाने का मन था लेकिन यहाँ पर 6 रन आता हुआ शायद मुझे लग रहा है पट्टिया के अंदर बाउंड्री लाइन है। बहुत बढ़िया देखिए यहाँ से यही काम करना होगा। हर गेंद के ऊपर सर में कफन बांध लीजिए। तो चलिए बात करेंगे राजू कोहली सबसे गुजारिश करना चाहेंगे इस सीजन में बेस्ट फील्डर के अवार्ड नवाजे गए हैं। और आइए हमारे मंच पर तस्वीर। ये चलिए भाई दोनों बैटर रन तो चुरा रहे हैं लेकिन उनका मन नहीं लग रहा है। जैसे कहते हैं ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आया तो सोच लीजिए शादी से खुश नहीं। तो उसी तरह से देखिए रन आने के बावजूद भी बैटर खुश नहीं है क्योंकि मंजिल बहुत दूर है। कहीं रनों से देखिए खिलाड़ी खुश हो जाते हैं लेकिन यहाँ से जो रन आ रहा है ना नाखुश हैं। कहते ना रात क्या ढली तो सितारे चले गए, भाई बिगानों से क्या कहें सब अपने चले गए। जीत लेते ये क्रिकेट की बाजी हम जरूर, लेकिन जीतने की कोशिश में 75 रन चले गए। बहुत बढ़िया देखें। और ये चलिए भाई कहते ना चीते की चाल बाज की नजर, और यहाँ पर विकेट कीपर की तारीफ करना चाहूंगा। गौरख रसाल देखिए यहाँ पर क्या बढ़िया विकेट कीपिंग करते हुए यहाँ पर। मुझे तो लगता है रिद्धिमान शाह की जगह इन्हें ले सकते हैं हम टेस्ट मैच में। टेस्ट रखे हमारे हिंदुस्तान के विकेट कीपिंग खास करके बात करेंगे। सही में क्या बात है। कल के मैच में देखिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से धोनी की फैन के लिए देखिए खुशखबरी यहाँ पर रविंद्र जडेजा ने कप्तानी छोड़े।
फिर से धोने को कहा, भाई ये हमारी बस की बात नहीं है, आप ले लीजिए, जब तक आप हो ले लीजिए, बाद में देखा जाएगा। तो चलिए बात करेंगे जाम्बुलपड़ा के पुलिस निरीक्षक, देखिए बात करेंगे, उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए साहब मंच पर तशरीफ रखिए। हमारे रोशन दादा मालगुड़े देखिए, उनके मित्र भी नाखुश हो गए, टीम ने देखिए यहाँ पर काम नहीं बेहतर किया यहाँ से। अमोल जी हड़प सर देखिए निश्चित रूप से राष्ट्रवादी कांग्रेस देखिए बहुत बड़ी हस्ती, निश्चित रूप से बहुत बढ़िया देखिए खातिरदारी देखने को मिला यहाँ पर। और सेकंड ओवर देखिए खेल समाप्त होता हुआ, 2 ओवर के खेल समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे तो यहाँ से 15 रन और अभी देखिए 12 गेंद बचा है और एक औपचारिकता कहीं ना कहीं मैच में बचा है। महड़ के बीच में बिग फाइट मुकाबला, तो चलिए महड़ की टीम की ना 2 महड़ की टीम की बात करेंगे। देखिए 2 प्रतियोगिता इस सरचवी में खिताब जीत चुके हैं और फिर से एक बार तीसरी मर्तबा वो सपना लेकर आए होंगे, लेकिन देखते हैं, कहते हैं ना मिलने का तुम कोशिश करना, वादा कभी ना करना, क्योंकि वादा तो हमेशा टूट जाता है और हमेशा मेहनत करने का कोशिश करना। चलिए बल्ला तेज घुमा रहे हैं और अमूल देखिए अपने गेंदबाजी में और कूल कर रहे हैं बैटर को। प्रसन्नजी दुर्गे और संकेत जी दुर्गे देखिए अगर कैच लेते हैं तो यहाँ पर 500 कैश प्राइज। विजय जी दुर्गे देखिए इनकी तरफ से बहुत बढ़िया। तो चलिए यहाँ से गेंद को खेला ऑन साइड पर, 1 रन आता हुआ। और ये चलिए सिंगल के साथ कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 16 रन। मैच देखिए निराश कर रहा है, कोई बात नहीं, क्रिकेट में ऐसी चीजें हो जाती हैं। जहां पर देखिए बात करेंगे, अरे मैच संपला बाबा आता ये पुढच्या मॅच हे मॅच काय नाही जाऊन दे, हे मॅच संपला, काय मजा नाही आहे मॅचला, बसला ऍक्टिव्ह लागत मॅच है काय मॅच संपला। तो चलिए बात करेंगे हैट्रिक विकेट के लिए देखिए कैश प्राइज है। चलिए हमारे बाला दादा सिंह देखिए यहाँ से बात करेंगे, रोशन दादा के यहाँ पर करीब मित्र देखिए आज अमोल जी हड़पे साहब देखिए, बाला दादा सिंह देखिए बात करेंगे, सिंह इज किंग हमेशा। हेलो तो 4 छक्के के लिए देखिए यहाँ पर 500 रुपए कैश प्राइज है, 5000। योगेश जी देखिए इनकी तरफ से 5000 और हैट्रिक विकेट के लिए 500,000 रुपया देखिए भाई। और एक वाइड का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से रन आ रहा है लेकिन नाखुश हैं, एक्स्ट्रा रन भी देखिए यहां से आपको मदद नहीं कर सकता है। हेलो 3 वाइड के लिए देखिए दादा कैश लगा रहे थे लेकिन कोई लेकिन मुन्नी बदनाम हो जाएगी अगर 3 वाइड आ गया तो। ग्रामीण मैच है, और ये चलिए भाई यहाँ से आउट होते हुए, और करे भी क्या करे, यहाँ पर पाने के लिए कुछ नहीं है, खोने के लिए सब कुछ है। यहाँ पर स्कोर देखिए यहाँ पर 19 रन बन चुका है। ऐसा मैच चल रहा है जैसे हमें कोविड का समय आया था ना, घर पे रहो, मास्क लगाओ, बाहर ना निकलो, वो 22 मार्च याद आ रहा है। ऐसा शांत माहौल बन गया इस मैच का। हो जाता है कभी कभी जिंदगी में देखिए इस तरह की चीजें आती रहती है, कहीं मुश्किलें आता रहता है, कोई बात नहीं। देखिए यहाँ पर एक मुकाबला हारने से, एक मैचेस हारने से कोई फकीर नहीं बनता है, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता है। क्रिकेट का दस्तूर तो यही होता है, जीत हार लगा रहता है।
और ये जो इधर जो अभी ये जो गिर रहा है धरने ना है नजदीक का। चलिए नाउंडी टीम देखिए थोड़ी सी यहाँ पर नाखुश रहेंगे, काम नहीं बना और 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रोशन दादा ऑलरेडी बात करेंगे ना, 18 गेंद समाप्त हो चुका है। 18 की बात आती है ना, एक कॉकरोच का 18 टांगे होती है, और कॉकरोच की बात करेंगे ना, एक टांगे टूटने के ऊपर दूसरी नहीं आ जाती है। लेकिन यहाँ जो आपका 18 गेंद समाप्त हो गया है ना, आपको यहाँ से और वो गेंद मिलने वाला नहीं है, वो 18 गेंद समाप्त हो गया। आपको आगे जाकर देखिए 6 गेंद मिलने वाला है, और जो आखिरी 6 गेंद के ऊपर देखिए अब 4 ही बचा हुआ है। यहाँ पर यही बात कहा, बल्लेबाज तो बल्लेबाज। चलिए क्या को टीम मीटिंग ले रहे हैं यहाँ पर। 6 गेंद में देखिए भरपूर रन यहाँ पर है, फील्ड खोल दीजिए, कोई भी गेंदबाज को दे दीजिए गेंद। जो हमेशा गेंदबाजी के लिए इंतजार करते हैं, शायद उनके हाथों पर गेंद दे दे तो फिर बेहतर हो सकता है। 20 रन बनाए। अभी जीत की बात करेंगे ना, यहाँ से 56 रनों की जरूरत है 6 गेंद में। मुझे तो लगता है ऐसे कोई गेंदबाज को दे दो जिसके बारे में आप कभी कभी सोचते हो कि इनसे गेंदबाजी कराया जाए या नहीं। शायद रेगुलर गेंदबाजों से गेंदबाजी करा रहे हैं। इसके कारण इसके पीछे है कि आगे जाकर मैच में उन्हें गेंदबाजी करना है, इसलिए शायद यहाँ पर अभ्यास कराना चाहते हैं। तो चलिए बात करेंगे यहाँ से रोशन वालगड़े साहब, जिस तरह की यहाँ पर बल्लेबाजी हो रहा है, थोड़ी सी नाखुश हैं। जिस तरह के कहते हैं ना, जबरदस्ती की शादी, खुश नहीं। चलिए, आजकल देश की हालत ऐसा है, आवाज कैसे भी आ जाए लोग डर जाते हैं। दरवाजा खोला गया जनरेटर का ना। चलिए, जनरेटर का यहाँ पर दरवाजा खोला गया, इसलिए ये आवाज आया। ये तो हेलीकॉप्टर कहीं से भी उड़ता है भाई। चलिए, यहां से बड़ा हिट तो खेला गया है और चौका देकर गया। मयूरेश जी कहते हैं ना, वफा अस्क से चेहरा हो चुकी थी, मोहब्बत अपनी मालिक हो चुकी थी। मैं लौट आया था दौलतमंद बनकर, मगर तब उसकी शादी हो चुकी थी। जब तक ये बड़ा हिट आता तब तक मैच निकल चुका था। जब तक ये 6 आता तब तक मैच निकल चुका था यहाँ पर। चलिए भाई, यहाँ पर क्या छूट भी जाता तो कुछ आपको ना गालियां होती ना तालियां होती, क्योंकि मैच का स्थिति ऐसा है, अभ्यास कर लेने का ये समय है। कोई बात नहीं, कभी कभी हो जाता है दोस्तों क्रिकेट में ऐसी भी चीजें। यहाँ पर एक तरफा देखिए थोड़ी सी मुकाबला बनते जा रहे हैं, जिसके बारे में हम कभी कभी सोचते नहीं हैं और वो काफी अपने करीब हो जाता है। चलिए शिवाजी, टॉस हुआ क्या अगला मैच का? कौन जीत लिया? तो चलिए बात करेंगे यहाँ पर, खास करके देखिए बात करेंगे माजी उप सरपंच कसलगंज, देखिए रोहित जी घरत साहब, देखिए यहाँ पर तलेगांव टीम के लिए देखिए शुभकामना उनकी तरफ से आता हुआ। तो चलिए रुपेश अवस्कर साहब से गुजारिश करना चाहेंगे, आइए मंच पर तशरीफ रखिए। कसल खंड से देखिए माजी उप सरपंच रोहित घरत साहब, देखिए जिनकी तरफ से तलेगांव टीम देखिए अगला मुकाबला खेलने उतरेंगे, और उस टीम के लिए देखिए यहाँ पर शुभकामना आता हुआ। और मैच देखिए यहाँ से हो गया समाप्त, और बहुत बड़ी जीत देखिए यहाँ पर, जहाँ पर 76 रनों की टारगेट खड़ा किया गया था। हमारे देखिए पूरी तरह से रोशन दादा हलगुड़े, देखिए इनके कई मित्र परिवार, देखिए हमारे सिंह दादा दीजिए और अमोल जी दादा लीजिए यहाँ पर तशरीफ रखे थे। और यहाँ से बात करेंगे इस मैच के, चलेंगे मैन ऑफ द मैच।